हॅलो एव्हरीवन. तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तर बघा, आज आपण डिस्कशन करूया बोर्डाच्या पेपरबद्दल. तर आता नुकतेच पेपर जवळ आलेले आहे आणि तुमच्या विश्वासासाठी तयारी म्हणून एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे. तर बघा, आता फिजिक्सबद्दल झालं तर पूर्ण विषयाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर कशाप्रकारे करायचा. तर पहिले बघा, तुमचा अभ्यास झालाच असेल, ठीक आहे. तर फिजिक्सबद्दल आणखी बघा, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी, आणखी लँग्वेज झाले इंग्लिश, मराठी. तर याबद्दल थोडंफार आपण माहिती घेऊया. तर बघा, तर काही विद्यार्थी नीट, JEE आणि CETसाठी प्रिपरेशन करतात. तर त्या प्रिपरेशनमध्ये आपलं बोर्डाचं का मागास होऊन जाते. तर JEEसाठी आपल्याला 75 प्लस पर्सेंटेज पाहिजे आणि नीटसाठी आपल्याला 50% वर मार्क्स पाहिजेत. तर हे मार्क्स आता वाढवायचे कसे. तर बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं पहिले तर आपला आत्मविश्वास. तर बघा, आता CETच्या मुलांना तर त्यांचं बोर्डाचं जवळपास प्रिपरेशन झालेलंच राहतं. तर आता प्रश्न आहे JEE आणि नीटचा, त्यांचं पण जवळपास झालेलंच राहतं. तर फक्त तुमचा एक आत्मविश्वास, तुम्हाला सवय नाही राहत बोर्डाची आणि हे पेपर कसे सोडवायचे, ठीक आहे. इंग्लिश, मराठी तुमचा चांगला केला पाहिजे, त्यामध्ये स्कोअर चांगला झाला पाहिजे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी, ठीक आहे. तर यामध्ये तुमचा एक महत्त्वाचा आहे आत्मविश्वास आणि पेपर एकदम व्यवस्थित सुटसुटीत लिहिता यावं, याची थोडीशी आपल्याला प्रॅक्टिस असायला हवी, ठीक आहे. तर आता आपण नंतर फिजिक्सचा आपला सब्जेक्ट झाला तर आपण फिजिक्सबद्दल थोडंफार डिस्कशन करू. तर सगळ्यात पहिले आपण काही टॉपिक घेऊ. टॉपिकमध्ये बघा, आणखी यामध्ये काय काय बघू आपण. पेपरचं डिस्कशन काय असते, म्हणजे पेपरमध्ये कोणते क्वेश्चन, म्हणजे काही महत्त्वाच्या टिप्स झाल्या, पेपरचा पॅटर्न कसा राहतो, आणखी वेटेज, जसं आपण बोर्डवरती लिहिलेलंच आहे. तर वेटेज काय राहतं पेपरमध्ये ते महत्त्वाचं आहे, म्हणजे कोणत्या चॅप्टरला किती मार्क्स, याबद्दलचं आपण थोडंफार डिस्कशन करू. तर बघा, वेटेज टू युनिट्स म्हणजे सगळ्यात पहिले फिजिक्समध्ये आपल्याला 16 चॅप्टर्स आहे. किती? 16 चॅप्टर. 16 चॅप्टरमध्ये बघा, कोणत्या चॅप्टरला किती मार्क्स आहेत विथ ऑप्शन आणि जे आपल्याला गिवन मार्क्स आहे सॉल्व करायचे असते त्याबद्दल, ठीक आहे. तर बघा, सगळ्यात पहिले आपल्याकडे रोटेशनल डायनामिक्स आहे. सगळ्यात पहिले आपल्याकडे रोटेशनल डायनामिक्स आहे. आपल्याकडे बघा याचे 5 मार्क्स असतात. 5 मार्क्सचा आपल्याकडे चॅप्टर असतो आणि मार्क्स विथ ऑप्शन असतो आपल्याकडे 7 मार्क्स, ठीक आहे. रोटेशनल डायनामिक्स अत्यंत महत्त्वाचा आपल्याकडे चॅप्टर आहे आणि इझी आहे. त्यामध्ये डेरिव्हेशन्स थोडेफार जास्त आहे, तर तो काही एवढा हार्ड नाही जाईल आपल्याला सॉल्व्ह. मॅथ्सच्या विद्यार्थ्यांना तर एकदम सोपा जाईल. त्यानंतर आपल्याकडे आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. हा पण आपल्याकडे 5 मार्क्स आहे आणि ऑप्शन विथ मार्क्स आपल्याकडे 7 मार्क्स आहे. आणि काय KTG, काय थेरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, 5 मार्क्स आहे आपल्याकडे आणि हा ऑप्शन विथ मार्क्स येऊन आपल्याकडे बघा KTGमध्ये मागच्या वर्षी 2024च्या बोर्डाच्या पेपरमध्ये एक प्रश्न आला होता, प्रेशर एक्झर्टेड ड्यू टू गॅस मॉलिक्युल्स, ठीक आहे. डेरिव्हेशन आपल्याकडे एकदम इझी डेरिव्हेशन, तर ते सोडवायचं नाही. 4 मार्क्ससाठी आलं होते आणि 1 मार्काचा MCQ आला होता, ठीक आहे. थर्मोडायनामिक्स आपल्याकडे केमिस्ट्रीमध्ये पण शिकतो आणि फिजिक्समध्ये पण, तर काही इथं प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. हा पण 5 मार्क्सचा चॅप्टर आहे आणि ऑप्शन विथ मार्क्स 7 मार्क्स आहे. त्यानंतर येतो आपल्याकडे ऑस्सिलेशन. थर्मोडायनामिक्स नंतर ऑस्सिलेशन, यामध्ये पण खूप सारे डेरिव्हेशन्स आहे आणि इझी चॅप्टर आहे. ऑस्सिलेशन झाल्यावर आपल्याकडे ऑस्सिलेशन 4 मार्काचा आहे आणि 5 मार्काचा ऑप्शन विथ मार्क्स आहे. त्यानंतर येतं आपल्याकडे सुपरपोजिशन ऑफ वेव्स. हा पण आपल्याकडे डिपेंड आहे याच्यावरतीच, ऑस्सिलेशनवरती. तर हा पण चॅप्टर काही सोडायचा नाही आपण. सुपरपोजिशन ऑफ वेव्स हा आपल्याकडे 4 मार्काचा आहे आणि ऑप्शन विथ मार्क्स आपल्याकडे 6 मार्क्ससाठी आहे. त्यानंतर येतं आपल्याकडे वेव्ह ऑप्टिक्स चांगला इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. 5 मार्क्ससाठी आहे आणि ऑप्शन विथ मार्क्स 7 मार्क्ससाठी आहे. त्यानंतर येतं आपल्याकडे इलेक्ट्रोस्टॅटिक पण 4 मार्क्स आहे, इकडे 6 मार्क्स आहेत. नंतर करंट इलेक्ट्रिसिटी आपल्याकडे आहे. तर करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये बघा, हा पण छोटासा चॅप्टर आहे. आता बघा, सेकंड पार्ट लागलेला आहे आपल्याकडे कुठून, आपल्याकडे वेव्ह ऑप्टिक्सपासून सेकंड पार्ट, इलेक्ट्रोस्टॅटिकपासून आपल्याकडे सेकंड पार्ट लागलेला आहे. तर यामध्ये बघा, करंट इलेक्ट्रिसिटी छोटासा चॅप्टर आहे, 4 मार्क्ससाठी येतो. हा आपल्याकडे 4 मार्क्ससाठी येतो. त्यानंतर आपल्याकडे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, हा डिपेंड आहे करंट इलेक्ट्रिसिटी. तर हे चॅप्टर एकमेकावर डिपेंडंट आहे, ठीक आहे. हे चॅप्टर आपल्याकडे एकमेकावर डिपेंडंट आहे. नंतर आपल्याकडे मॅग्नेटिक मटेरियल, हा पण 4 मार्क्ससाठी. आणि हा EMI, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, हा पण एक महत्त्वाचा चॅप्टर आहे. हा आपल्याकडे 5 मार्क्ससाठी. बघा, 5 मार्क किती चॅप्टर झाले, एक. हा आपल्याकडे रोटेशनल डायनामिक्स, नंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज आपल्याकडे KTG आणि थर्मोडायनामिक्स, हा आपल्याकडे वेव्ह ऑप्टिक्स आणि EMI, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, आपल्याकडे किती 4, 5, 6 चॅप्टर आपल्याकडे 5 मार्क्ससाठी, बाकी सर्व 4 मार्क्ससाठी. नंतर AC सर्किट, हा पण छोटा चॅप्टर आहे. नंतर ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, हा पण आपल्याकडे 4 मार्क्ससाठी
चॅप्टर आहे. नंतर स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिया 4 मार्क्ससाठी. आणि सर्वात शेवटी आपल्याकडे सेमीकंडक्टर डिव्हाइस ज्यामध्ये टोटल थिअरी आहे. हा जर चॅप्टर आपण थोडासा समजून घेतला तर यामध्ये पण आपल्याकडे क्वेश्चन येणार त्याचे आपल्याला सॉल्व्ह करता येतील. तर हे झालं आपल्याकडे वेटेज. म्हणजे जवळपास अशाच प्रकारे आपल्याकडे पेपर येतो. आपल्याकडे 70 मार्क्सचा पेपर येतो आणि ऑप्शन विथ मार्क्स 98 मार्क्ससाठी असतो. ठीक आहे. तर आता आपल्याकडे पेपर, आता टिप्स, काही महत्त्वाचे टिप्स आहेत आपल्याकडे. म्हणजे कसं की आपण पेपर सॉल्व्ह करताना अभ्यास कसा करायचा, फिजिक्स झाला, केमिस्ट्री झाला, तर प्रश्न कसे येतात त्याबद्दल थोडंफार आपल्याकडे बघू आपण. ठीक आहे. एक मिनिट. हा टेबल एकदा बघून घ्या सर्वांनी. तर काही महत्त्वाचे टिप्स आहेत आपल्याकडे, त्या बघू आपण. ओके. तर बघा, फिजिक्ससाठी काही महत्त्वाचे टिप्स आहे आपल्याकडे. फर्स्ट नंबर काय घेणार आपण, तर सगळ्यात पहिले आपण रेफर करणार प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. फर्स्ट नंबर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. ओके. तर पेपरचा पॅटर्न कसा राहतो. आता आपण असं म्हणणार की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर येतात का, तर असं तर म्हणू शकत नाही आपण. प्रिव्हियस इयर क्वेश्चन येतात का, नाही. पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आलेले आहे त्या क्वेश्चन सारखाच क्वेश्चन सेम येऊ शकतो. तर न्यूमरिकल घेतलं तर आपण व्हॅल्यू चेंज करू शकतो. आता एखादं डेरिव्हेशन म्हटलं, एक्सप्रेशन झालं, एखादी डेफिनेशन झाली, तर त्याच रिलेटेड आपल्याकडे डेफिनेशन किंवा एक्सप्रेशन किंवा डेरिव्हेशन येऊ शकतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याकडे सगळ्याकडे रेफर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, रेफर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे एक सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे आपण बघा, आता 24चा पेपर झाला, 23चा पेपर झाला, 22चा पेपर, 3-4 पेपर आपण काढून ठेवायचे, मिळून जातात आपल्या वेबसाईटवरती, गुगलवरती वगैरे मिळून जातात. तर हे महत्त्वाचं आहे. यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण रिफर करू शकतो. आणखी यामध्ये काय करू शकतो आपण, सेकंड नंबर सॉल्व्ड एक्झाम्पल्स. फिजिक्समध्ये बघा, ऑन टेक्स्ट बुक्स. आता आपल्या टेक्स्टबुकमध्ये काही जे एक्सरसाइज असतात किंवा जे सॉल्ड एक्झाम्पल असतात टॉपिक नंतर आपल्याकडे, जर तुम्ही बोर्डचं टेक्स्टबुक बघत असाल, फिजिक्सचं म्हणा, केमिस्ट्रीचं म्हणा, मॅथमॅटिक्सचं म्हणा, तर यामध्ये बघा काही सॉल्ड एक्झाम्पल्स असतात. तर ते सॉल्ड एक्झाम्पल बघा, ते ॲज इट इज आपल्याला पेपरमध्ये येते. फक्त जर आता बोर्डाचा पेपर तर म्हटलं तर आपण काय म्हणतो, तर व्हॅल्यू चेंज होऊ शकते. पण ते सर्व एक्सरसाइज किंवा सॉल्ड एक्झाम्पल हे आपण प्रिपेअर करूनच ठेवायचे. म्हणजे त्यामधून यायचे चान्सेस खूप जास्त आहे. ठीक आहे. चेक करताना जर आपल्याला प्रूफ दाखवायचं असेल, त्यांना जर प्रूफ दाखवायचं असेल तर त्यासाठी त्यांना ते म्हणजे तेच क्वेश्चन रेफर करतात जे सॉल्व्ह झालेले आहे. ठीक आहे. म्हणजे बा मी बोर्डाचं बुक रिफर केलं होतं असं त्यांना सांगायचं असतं. ठीक आहे. जे इव्हॅल्युएशन करणारे असतात ते. आपल्याकडे ह्या 2 टिप्समध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल्स ऑन टेक्स्टबुक. ठीक आहे. आता बाकीचं तर आपण इम्पॉर्टंट म्हणता तर पूर्ण सिलेबसच इम्पॉर्टंट, कोणता क्वेश्चन आहे कोणता नाही, आता हे डिपेंड करतं पेपरवरती. ठीक आहे. तर ते आपण इम्पॉर्टंट तर आपण बघू शकत नाही. ठीक आहे. तर बघा, तर पेपर पॅटर्न आता बघूया आपण पेपर पॅटर्न. तर पेपर पॅटर्न आपल्याकडे काय असतो, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायो आपल्याकडे 70 मार्क्सचे पेपर आहे. इंग्लिश, मराठी 80 मार्क्सचा, मॅथ्स पण आपल्याकडे 80 मार्क्स. ठीक आहे. तर झालं आपल्याकडे 2 महत्त्वाचे टिप्स आहेत आपल्याकडे. ठीक आहे. आणखी यामध्ये आपण बघणार आहोत पेपर पॅटर्न. ओके. सो पेपर पॅटर्न मध्ये काय येणार, यामध्ये आपल्याकडे फिजिक्समध्ये आपल्याकडे 4 सेक्शन आहेत. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी. अशा प्रकारे आपल्याकडे 4 सेक्शन आहेत. तर सेक्शन ए बघा आपल्याकडे काय येणार, सेक्शन ए काय म्हणतो आपल्याकडे, तर यामध्ये बघा 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात. 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात. बघा यामध्ये 10 MCQ याचे असतात आपल्याकडे 10 मार्क्स. म्हणजेच 10 मल्टिप्लाय बाय 1 इक्वल टू 10 मार्क्स. 10 MCQ आणि 1 मार्क. ठीक आहे. नंतर आपल्याकडे MCQ झाल्यानंतर यामध्ये सेक्शन ए मध्ये आपल्याकडे 8 शॉर्ट आन्सर क्वेश्चन असतात. शॉर्ट आन्सर क्वेश्चन
आता यामध्ये पण आपल्याकडे 8 मल्टिप्लाय बाय 1 इक्वल टू 8 मार्क्स. हा झाला आपल्याकडे सेक्शन ए. ठीक आहे. तर सेक्शन ए मध्ये काय म्हटलं आपण 10 MCQ 10 मार्क्स, नंतर 8 शॉर्ट आन्सर क्वेश्चन, म्हणजे त्याला पण एका क्वेश्चनला एकच मार्क. ठीक आहे. असे हे 8 क्वेश्चन असणार आपल्याकडे, आणि हे 8 आणि सेक्शन ए आपल्याकडे कंपल्सरी आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं आपल्याकडे ऑप्शन नाही आहे. काय म्हटलं मी, सेक्शन ए कंपल्सरी. ओके, section A is compulsory. So next one is section B. Section B, we have 8 question in section B. Each question contain 2 marks. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला किती असणार, 2 मार्क्स. 2 मार्क्सचा एक क्वेश्चन, आणि हा पण आपल्याकडे शॉर्ट आन्सर क्वेश्चन असणार. ठीक आहे. 8 शॉर्ट आन्सर क्वेश्चन, 8 मल्टिप्लाय बाय 2, म्हणजे इच क्वेश्चन कॅन कंटेन 2 मार्क्स, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला असेल 2 मार्क्स. आता यामध्ये ऑप्शन असतात आपल्याकडे. ठीक आहे. तर 8 पैकी बघा आपल्याकडे 12 क्वेश्चन येतात, आणि यामध्ये पैकी आपल्याला 8 क्वेश्चन सोडवायचे असतात. ठीक आहे. सो हे झाले आपल्याकडे 16 मार्क्स. ठीक आहे. हे 10, हे 8, हे 16. हे झालं आपल्याकडे सेक्शन बी. त्यानंतर येतं आपल्याकडे सेक्शन सी. सेक्शन सी काय म्हणतो आपल्याकडे, सेक्शन सी बघा आपल्याकडे यामध्ये आपल्याला 8 यामध्ये पण आपल्याकडे शॉर्ट आन्सर क्वेश्चन म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तर यामध्ये पण आपल्याकडे शॉर्ट आन्सर क्वेश्चन असतात. ठीक आहे. 8 शॉर्ट आन्सर क्वेश्चन असतात, आणि या प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क्स. हा क्वेश्चन महत्त्वाचा असतो आपल्याकडे. ठीक आहे. 8 मल्टिप्लाय बाय 3 इक्वल टू 24 मार्क्स. आणि हा सर्वात मोठा क्वेश्चन आहे, आणि सर्वात मोठा मार्क्स, सर्वात जास्त मार्क्स देणारा क्वेश्चन आहे. ठीक आहे. झाले आपल्याकडे 24 मार्क्स याचे. त्यानंतर येतं आपल्याकडे सेक्शन डी. सेक्शन डी, तर सेक्शन डी मध्ये आपल्याकडे असतो लॉंग आन्सर क्वेश्चन. ठीक आहे. यामध्ये आपल्याकडे 3 लॉंग आन्सर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. 3 लॉंग आन्सर क्वेश्चन इक्वल टू हा असतो आपल्याकडे 4 मार्काचा एक क्वेश्चन. 3 मल्टिप्लाय बाय 4, हा असतो आपल्याकडे 12 मार्क्स. ठीक आहे. सो किती झाले आपल्याकडे 10, 18, आणि हा 16 किती झाले आपल्याकडे 24 आणि 34, 38, 48, 58 आणि 60 आणि 70. टोटल झाले आपल्याकडे 70 मार्क्स. ओके. तर अशा प्रकारे आपल्याकडे फिजिक्सचा पेपर राहतो, आणि बायोचा पण असाच राहतो, केमिस्ट्रीचा पण असाच राहतो. फक्त मॅथ्सचा आपल्याकडे 80 मार्क्सचा क्वेश्चन पेपर राहतो, आणि इंग्लिश मराठी राहतो आपल्याकडे 80 मार्क्सचा. ठीक आहे. आणि हा 70 मार्क्स आणि 30 मार्क्स असतात आपल्याकडे प्रॅक्टिकलचे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याकडे पेपर पॅटर्न, काही 2 महत्त्वाच्या टिप्स दिल्या आपण. नंतर वेटेज चॅप्टर वाईज ते पण बघितलं आपण या व्हिडिओमध्ये. तर असंच आता आपल्याकडे खूप कमी दिवस राहिलेले आहेत आपल्याकडे, म्हणजे जवळपास बघा ना 11 तारखेपासून पेपर आहे तुमचे. तर यामध्ये आपल्याकडे किती दिवस राहिले, 7-8 दिवस राहिले. 7-8 दिवसामध्ये आपल्याकडे काय, फक्त आता रिव्हिजनवरती भर द्या. रिव्हिजन म्हणजे कशी करायची, की जे आपल्याला टॉपिक प्रिपेअर झालेले आहेत ते पुन्हा पुन्हा वाचत चला. कोणते क्वेश्चन आलेले आहेत, कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा, पेपर पॅटर्न बघायचा, पेपर क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. यामध्ये मार्क्स कटले नाही पाहिजे, हा एक सर्वात महत्त्वाचा कन्सेप्ट लक्षात ठेवा. की बोर्डाच्या पेपरमध्ये मार्क्स का बरं कमी येतात, आपण पेपर लिहून पण मार्क्स कमी येतात, त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बघा, आपण व्यवस्थित क्वेश्चन वाचत नाही आणि तो लिहत नाही. त्यामुळे आपले काय होतात, मार्क्स कटून जातात. ठीक आहे. तर हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि बघा, नीट JEE आणि CET एंट्रन्स एक्झामसाठी प्रिपेअर करणाऱ्या मुलांसाठी पण महत्त्वाची टिप्स, की बघा आपण काय करायचं आहे यामध्ये, की जे आपला अभ्यास तर ऑलरेडी झालेला आहे, फक्त थोडं थेरॉटिकल जे क्वेश्चन आहेत ते त्याला वाचत चला आणि त्याची प्रिपरेशन करा. ठीक आहे. आणि सर्वांना येणाऱ्या बोर्डाच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.